जय भीम मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अशा महान व्यक्तीबद्दल ज्यांनी आपल्या भारताचा इतिहास बदलला। एक असा माणूस ज्याला लहानपणी पाणी पिण्याची परवानगी नव्हती आणि पुढे जाऊन तो भारताचा संविधान निर्माता बनला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला। लहानपणी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला। शाळेत त्यांना वेगळं बसवलं जायचं, पाणी सुद्धा त्यांना दुसऱ्यांकडूनच मिळायचं, पण त्यांनी कधीही हार मानली नाही। त्यांना माहीत होतं शिक्षण हे बदलाचं सर्वात मोठं शस्त्र आहे। त्यांनी शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली। ते कोलंबिया युनिव्हर्सिटी येथे गेले आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलं। त्या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती। त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या आणि नंतर स्वतःला सिद्ध केलं। भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी समाजासाठी काम सुरू केले। ते नेहमी म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित आणि वंचित समाजासाठी आवाज उठवला। त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि समाजात समानता आणण्याचा प्रयत्न केला। भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली। त्यांनी एक असं संविधान तयार केलं ज्यामध्ये सर्वांना समान हक्क मिळाले, म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हटले जाते। त्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केलं। 1990 मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला। आजही त्यांचे विचार लाखो लोकांना प्रेरणा देतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन आपल्याला शिकवतो, कधीही हार मानू नका, शिक्षण घ्या आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय भीम।